मनपा विभागीय सिडको कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती गठीत। नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार तसेच सिडको विभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचे लैंगिक छळ प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियम 2013 अंतर्गत सिडको विभागीय कार्यालयात तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली। या समितीचं वैशिष्ट्य म्हणजे शासकीय कामात अडथळा तसेच विभागीय कार्यालयातील महिलांचे लैंगिक छळ होण्यापासून संरक्षण देण्यात येणार आहे। याबाबत अधिक माहिती मनपा विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांनी दिली आहे। महिलांचे लैंगिक छळ प्रतिबंधित निवारण 2013 मधील कलम 4/1 नुसार माननीय आयुक्त साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नवीन नाशिक विभागीय कार्यालय मार्फत अशासकीय समिती सदस्य म्हणून माझी निवड केल्याबद्दल माननीय आयुक्त साहेब व माननीय विभागीय अधिकारी मॅडम यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। येणाऱ्या काळात महिलांना जे समस्या असतील ते कर्मचारी महिलांना जे समस्या असतील त्या सोडवल्या जातील व त्यांनी संपर्क साधावा अशी मी त्यांना विनंती करते। नाशिक महानगरपालिका येथे महिलांच्या लैंगिक छळापासून प्रतिबंध व मनाई व निवारण करण्याकरता अधिनियम 2013 मधील कलम 4(1) तरतुदीनुसार 10 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेल्या प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालयात व खाजगी कार्यालयात अंतर्गत आम्ही समिती गठीत केलेली आहे। त्यानुसार आम्ही महिलांच्या लैंगिक छळापासून जो अत्याचार होतो त्याच्यापासून आम्ही जे सदस्य नेमले आहे त्याची आम्ही समिती नेमलेली आहे। त्यावर समजा कारवाई कशी करणार? पोलीस स्टेशन वगैरे काय म्हणजे काय गुन्हा दाखल वगैरे लैंगिक छळाबद्दल काय कारवाई दाखल करणार? जर इथे जर काही लैंगिक प्रकाराचे जर काही घडले तर आम्ही पोलीस गुन्हे दाखल करणार। तसेच महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित काम करण्यात मदत होणार आहे। तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचं निवारणही होणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।